नमस्कार. मी मकरंद हनुमंत कत्ते, सहाय्यक प्राध्यापक, मेडिकल कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च, कल्याण. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही स्कॉलरशिपच्या योजना त्याबद्दल माहिती सांगितली. आता मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे, जी सर्वांनी व्यवस्थित ऐकावी. तर आपल्याला स्कॉलरशिप भरताना दोन महत्त्वाच्या वेबसाईट्स आहेत, DBT पोर्टल आणि mygovernment.gov.in. विद्यार्थ्यांनी लक्षात हे ठेवायचं आहे की ज्या स्कॉलरशिपसाठी आपण फॉर्म भरणार आहोत त्याच वेबसाईटमध्ये जाऊन ॲप्लिकेशन करून फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॅटेगरीनुसार जे डॉक्युमेंट्स आहेत लागणारे, साधारणतः इन्कम सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, मार्कशीट, मागच्या वर्षाची मार्कशीट, फी भरल्याची पावती आणि जर तो विद्यार्थी वसतिगृहात राहत असेल त्याचं प्रमाणपत्र आणि बोनाफाईड सर्टिफिकेट जर नमूद केलेलं असेल तर ते आपल्याला जोडायचं आहे. तर याची पूर्ण माहिती DBT पोर्टलमध्ये पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या टॅबमध्ये क्लिक केल्यानंतर ती माहिती आपल्याला मिळते. DBT वेबसाईटवर तुम्ही गेलात तर क्लिअरली तिथे युजर नेम आणि लॉग इन करण्यासाठी पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे. जर विद्यार्थी रिन्युअल करत असतील तर त्यांना त्यांचा ID आणि पासवर्ड जो मागच्या वर्षीचा आहे तोच यूज करायचा आहे. आणि फ्रेश विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन करायचे आहे. जे विद्यार्थी यावर्षी 2025-26 मध्ये ॲडमिशन घेणार आहेत त्यांना रजिस्टर या बटनवरती क्लिक करून पूर्ण माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे, जसं की 10वीचे मार्कशीट, 12वीचे मार्कशीट आणि ॲडमिशन घेतलेल्या महाविद्यालयाचे नाव. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या काही शिष्यवृत्ती योजना, या व्हिडिओमध्ये मी अजून काही शिष्यवृत्ती योजना सांगणार आहे. जसं की माजी सैनिकाच्या पाल्यांना मिळणारी शिष्यवृत्ती. माझी जर सैनिक नौदल, वायुदलातील DRSS यांचे पत्र असलेले जर सैनिक असतील त्यांच्या पाल्यांनाही शिष्यवृत्ती मिळते. यामध्ये 100% शुल्क माफ होतं, फी माफ होते आणि त्यांना जे पाल्य आहेत ते महाराष्ट्रातले रहिवासी असले पाहिजे, यामध्ये अट आहे. तसेच स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यांना मिळणारी शिष्यवृत्ती ही सुद्धा योजना आहे. या योजनेमध्ये स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यांना ही सुविधा आहे, ज्यामध्ये 100% फी माफ होते. या वर्षीच्या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांना शेवटची मुदत ही 30 सप्टेंबरपर्यंत त्यांना फॉर्म भरायचे आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत भरलेले फॉर्मच पुढे जी स्कॉलरशिपचे जे अधिकारी आहेत ते स्क्रुटिनी करून अप्रूव्ह करणार आहेत. तरी विद्यार्थ्यांना ही विनंती आहे की त्यांनी जबाबदारीने आपले फॉर्म वेळच्या वेळेत भरले गेले पाहिजेत. आणि जर काही त्यांना शंका असतील तर आपल्या महाविद्यालयामध्ये स्कॉलरशिपचे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत, शिक्षकेतर वर्ग आहेत, त्यांना जाऊन त्यांच्या शंका विचारायच्या आहेत. स्कॉलरशिपबद्दल खूप जागरूक असणं महत्त्वाचं आहे. ज्या वेगवेगळ्या सुविधा आहेत ह्या सर्व सुविधा सरकारने दिलेल्या आपल्या फायद्याच्या आहेत आणि शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्यासाठी ह्या महत्त्वाच्या आहेत. जसं की SC, ST, OBC, SEBC, EWS, EBC, राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, या सर्व कॅटेगरीनुसार मिळणाऱ्या ज्या शिष्यवृत्त्या आहेत त्या आपल्याला त्याच कॅटेगरीमध्ये फॉर्म भरून त्या सबमिट करायच्या आहेत. म्हणून मी सर्वांना सांगतो महत्त्वाचं की या शिष्यवृत्तीचे फॉर्म्स वेळेतच भरले गेले पाहिजे. त्यामध्ये जर उशीर झाला तर त्या जबाबदार फक्त तो विद्यार्थी असेल. त्यामुळे लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता वेळेत करावी आणि त्याबद्दल अडचणी असतील, काही तक्रारी असतील तर संबंधित अधिकाऱ्यांना त्या कळवायच्या आहे. त्या DBT आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या वेबसाईट आहेत त्याच्यामध्ये पूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे. त्यांनी लागणारी कागदपत्रे, त्यासाठी लागणारे कागदपत्रांची यादी पूर्ण दिलेली आहे. ऑल
The list of documents required, it is mentioned on the website only. सगळ्यांना विनंती आहे की त्या कागदपत्रांची पूर्तता करून, जसं की फी रिसिट आहे, फी रिसिट चालू वर्षी जी फी भरलेली आहे त्याचं रिसिट त्याच्याबरोबर जोडायचं आहे. मागच्या वर्षीची गुणपत्रिका, मार्कशीट त्याला जोडायची आहे. याबद्दल अजून काही तक्रार असतील किंवा शंका असतील तर तुम्ही संपर्क करू शकता. वेबसाईट पूर्ण बघून घ्या. त्याच्यामध्ये पूर्ण माहिती ठळकपणे इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये दिलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.